महापालिकेचा या कार्यक्रमात आज आपण मुंबई महापालिकेचा आढावा घेणार आहोत। महाराष्ट्राची राजधानी आणि भारताची आर्थिक राजधानी मुंबईवर यंदा कुणाची सत्ता असणार याचा फैसला येत्या काही दिवसात होणार आहे। यंदा मुंबईवर सत्ता कुणाची, मुंबईकरांचा कौल नेमका कुणाला मिळणार आणि यासाठी सगळेच पक्ष मैदानामध्ये उतरलेले आहेत। 2 दशकानंतर ठाकरे बंधू सुद्धा एकत्र आले आहेत आणि त्यामुळे शिवसेना भाजप महायुतीतच पुन्हा मुंबईवर झेंडा रोवणार याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांनी। बघूयात। मुंबई महानगरपालिका तब्बल 74,727 कोटींचं बजेट असलेली देशातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका। जुन्या महानगरपालिकांच्या क्रमवारीमध्ये मुंबई महानगरपालिकेचा क्रमांक 3रा लागतो। चेन्नई, कोलकाता, त्याच्यानंतर मुंबई महानगरपालिका ही सगळ्यात जुनी आहे आणि सगळ्यात जुनी असून सुद्धा सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका आहे। त्यामुळे महानगरपालिकेवरती, मुंबई महानगरपालिकेवरती कोणाचा झेंडा फडकवणार या बाबतीत फक्त मुंबई, महाराष्ट्र नाही तर भारतभरातल्या लोकांची उत्सुकता जी आहे ती ताणलेली आहे, उत्सुकता वाढते आहे त्याच्यामध्ये। खरं तर सगळ्याच राजकीय पक्षांनी मुंबई महानगरपालिकेवरती आपला झेंडा फडकावा याच्यासाठी कंबर कसली आहे। प्रयत्न जे आहेत ते सगळ्या राजकीय पक्षांचे सुरू आहेत। अर्थात राजकीय समीकरणं काय असतील, कोण जिंकून येणार हे निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी समजेल। मुंबई महानगरपालिकेमध्ये पालिकांचा गुलाल उधळण्यासाठी सगळेच राजकीय पक्ष सज्ज आहेत। त्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते यशवंत किल्लेदार यांची मुंबई महानगरपालिका निवडणूक ही तुमचा पक्ष कशा मुद्द्यांवरती लढणार आहे, मुद्दे काय असतील आणि कशी लढावी ही निवडणूक तुम्हाला असं वाटतं? मुळात मुंबईचं ज्या पद्धतीने ध्रुवीकरण चालू आहे तर मला तर असं वाटतं की मराठी माणसाच्या अस्तित्वाची ही लढाई आहे आणि मराठी माणसांचं अस्तित्व आणि मराठी भाषेचं अस्तित्व ह्या प्रमुख गोष्टी आहेत। त्याचबरोबर महानगरपालिकेशी निगडीत ज्या काही लोकसमस्या आहेत, विकासाच्या मुद्दे आहेत, ह्याच्यावरच निवडणूक लढवली जाईल। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही आता ह्या टप्प्यावर वॉटर गटर मीटर याच्या पुढे गेली असं तुम्हाला वाटतं की तिकडेच या निवडणुकीची गाडी जी आहे ती अडकलेली आहे? गाडी इतके वर्ष तिथेच अडकलेली आहे, परंतु त्याला एक विकासाची जी झालर असते ना ती दिसत नाहीये। सगळा सत्ता पिपासूपणा सगळा दिसतोय की प्रत्येकाला ती मुंबई महानगरपालिकेचं जे काही गबाड आहे त्याच्यावर नजर आहे। म्हणजे जसं की ते बीजेपी वाले आता स्टेटमेंट करतात की इतके वर्ष उद्धवजींचं हे होतं, काय सरकार होतं, त्यांचं लक्ष त्या तिजोरीवरच आहे म्हणून त्यांना मुंबई महानगरपालिका हवी। माझं उलट असं म्हणणं आहे की त्यांना ते मिळतं आहे असं त्यांना म्हणायचं आहे, तर मग तुम्हाला ते हवं आहे का म्हणून तुम्हाला महानगरपालिका हवी आहे का? तर मूळ मुद्द्यावर कोणी बोलतच नाही, विकासाच्या गोष्टीवर बोलत नाही, लोकांच्या समस्येवर कोणी बोलत नाहीये। आपल्या मराठी माणसांना जे काही वागणूक मिळते इतर प्रांतीय लोकांकडून याबाबत कोणी बोलत नाही। काहीतरी एक कुठेतरी दिशाहीन चर्चा केली जाते, अगदी मध्येच हिंदुत्व आणि मध्येच काहीतरी हिंदू मुस्लिम वाद काढला जातो, भगवा हिरवा वाद काढला जातो। तुम्ही मूळ मुद्दे पासून तुम्ही कुठेतरी लोकांना दूर न्यायचा प्रयत्न करताय। हे न होता प्रमुख जे मुंबईच्या समस्या आहेत त्या समस्यांवर निवडणूक लढवली गेली पाहिजे, ही आमचं मत आहे। राज ठाकरे साहेबांनी ना कधी मराठीच्या मुद्द्यावर किंवा मराठी माणूस आणि मराठी भाषा संस्कृती याच्यावर कधीच तडजोड केली नाही। मग कितीही समोरचे लोक, कितीही मित्र असोत किंवा कितीही जवळच्या संबंधातले लोक असोत, त्यांना त्यांनी विरोधच केलाय। आणि आज मुंबईसाठी मराठी माणूस आणि मराठी माणसाचं अस्तित्व ह्याची लढाई आहे। त्यामुळे मला वाटतं की लोकांनी त्यासाठी राज ठाकरे साहेबांना मतदान करावं। महापालिकांचा गुलाल 16 तारखेला कोण उधळणार? नक्कीच आम्हीच उधळणार, आमची युती उधळणार। मुंबई महानगरपालिका कोणाची, भारतातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिकेच्या चाव्या कोणाच्या हातात असणार? बरीच रणधुमाळी चालू आहे, आरोप प्रत्यारोप। आपल्यासोबत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे आहेत। ताई, तुम्ही अनेक वर्ष महानगरपालिकेचा तुम्हाला अनुभव आहे आणि त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अनेक वर्ष पत्रकार म्हणून हे बघितलेलं आहे। काय वाटतं, ही निवडणूक कशी लढली गेली पाहिजे? पंकज, पहिल्यांदा तर आता आमची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे। आता ती फक्त एकनाथ शिंदेची शिवसेना नाही तर ती शिवसेना आहे। हे मला वाटतं आत्ताच जे नगर परिषदेचे निकाल आले त्याच्यावरून दिसलं असेल। कारण महाराष्ट्रातल्या सर्व मराठी माणूस ज्याच्याबद्दल हे मोठं सगळं राजकारण चाललेलं आहे ते मराठी माणसं आणि त्याच पद्धतीने लाडक्या बहिणी यांनी ठामपणे शिंदे साहेबांबरोबर उभं राहायचं ठरवलं आणि कशा पद्धतीने ते उभे राहिले तुम्ही बघितलं तर आम्ही जी कामं केलेली आहेत त्याच्या बदल्यात मतं मिळवणार। पण त्याच्या विरोधात ज्यांचा बँड वाजलेला आहे आत्ताच्या रिझल्टमध्ये
ते लोक मात्र फक्त समोरच्यावर टीका टिप्पणी करणं ह्याच्या पलीकडे त्यांच्याकडे कुठलाही अजेंडा नाही. आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन जाणार. मोठ्या प्रमाणात बिल्डर्सने फसवलेलं आहे. SRA मध्ये सर्वसामान्यांना फसवणूक करण्यात आली. पिढीच्या पिढी बाहेर आहे, पैसे मिळालेले नाही आहेत, भाडं मिळत नाही आहे. परंतु यामध्ये आम्ही एक सोल्युशन काढलेलं आहे. त्याची सुरुवातही केली आहे. रमाबाई आंबेडकर नगरमध्ये आम्ही क्लस्टर डेव्हलपमेंट सुरू केलेलं आहे. आणि हे क्लस्टर डेव्हलपमेंट कुठल्याही प्रायव्हेट बिल्डरकडून न करता गव्हर्नमेंटच्या एजन्सी करतात. म्हणजे महाप्रीत असेल, MSRDC असेल, MMRDA असेल, सिडको असतील, ह्या गव्हर्नमेंटच्या एजन्सी हे क्लस्टर डेव्हलपमेंट करतात. आपल्यासोबत काँग्रेसचे नेते सचिन सावंत आहेत. आपण त्यांच्याशी मुंबई महानगरपालिका निवडणुकीविषयी बोलणार. सचिनजी, 2026ला जी महानगरपालिकेची निवडणूक होते ती पक्षासाठी वेगळी असणार आहे का? काही वेगळी आव्हानं घेऊन येणारी निवडणूक आहे का? नाही, प्रत्येक निवडणूक वेगळं आव्हान घेऊन येते, परंतु निश्चितपणे या देशामधला जो संघर्ष चाललेला आहे तो वैचारिक संघर्ष चाललेला आहे. आणि आम्ही वेळोवेळी स्पष्ट केलं आहे की काँग्रेस सत्तेसाठी नाही, काँग्रेसचं अस्तित्व सत्तेमुळे नाही आहे. काँग्रेसचं अस्तित्व काँग्रेसच्या विचारधारेमुळे आहे. आणि त्या विचारधारेशी प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्ही संघर्ष करत असतो. आणि त्यामुळे ही निवडणूक तर अधिक महत्त्वाची यासाठी आहे की या महाराष्ट्रातलं वातावरण अत्यंत गढूळ करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे. आणि विवाद, द्वेष, तिरस्कार हे राजकारण, हे महाराष्ट्राचं राजकारण कधी नव्हतं. महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा, फुले शाहू आंबेडकरांचा विचारांचा, प्रेमाचा विचार देणारा, संतांचा विचार देशामध्ये पोहोचवणारा महाराष्ट्र. त्या वारकरी संप्रदायाचा प्रचंड मोठा प्रभाव आहे. संत ज्ञानेश्वर असतील, तुकोबा असतील, गाडगे बाबा असतील, अनेकांनी समाज प्रबोधनाची कामं केली. आणि आज कुठे नेऊन ठेवलंय महाराष्ट्र, अशा तऱ्हेची परिस्थिती आहे. मुंबईमध्ये काँग्रेसची एक ताकद जी होती ती अमराठी वोट बँक किंवा जी मराठी भाषिक नाही आहे ती एक वोट बँक मोठ्या प्रमाणात भाजपसोबत जोडली गेली मधल्या काळात. ती पुन्हा काँग्रेसकडे यावी आणि कमिटेडली काँग्रेसला मतं याच्यासाठी काही विशेष प्रयत्न तुम्ही सुरू केलेत का मुंबईमध्ये? कारण अमराठी मतांचा टक्का 20 ते 25% दरम्यान आहे. असं आहे, पहिली गोष्ट अशी की मुंबईकरांचे प्रचंड मोठे प्रश्न आहेत. सामान्य मुंबईकरांच्याकडे लक्ष नाही या सरकारचं. केवळ काही निवडक, म्हणजे ही मुंबई तर काही निवडक उद्योजकांना विकलीच जाते अशा तऱ्हेचं म्हणणं आहे. पुढच्या कालावधीमध्ये या शहराचं नाव देखील बदलण्यात काही, कारण नाव बदलण्याची ह्यांना फार आवड आहे. मुंबईचं नाव देखील बदलू शकतील अशा तऱ्हेचं चित्र आहे. आणि या परिस्थितीमध्ये मुंबई महानगरपालिकेशी जोडलेले सामान्य माणसाचे जे प्रश्न आहेत ते फुटपाथचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, गटाराचा प्रश्न आहे. आज महिलांना शौचालय नाही आहेत. एवढ्या वर्षांनी वॉटर गटर मीटर याच मुद्द्यांवरती निवडणूक अडकली आहे. ही ही नाही होत आहे. ही निवडणूक या प्रश्नावर होत नाही. ज्या वेळेला निवडणूक येते त्यावेळेला हिंदू मुसलमान केलं जातं. खान महापौर होईल अशा तऱ्हेची भीती दाखवायची, वंदे मातरमच्या नावाने विवाद तयार करायचा. ज्या पद्धतीनं आमचे जे अल्पसंख्याक समाजाचे नेते आहेत त्यांना टार्गेट करायचं, हेच चाललेलं ना. त्या विवेक महाविद्यालयाचा प्रश्न येतो, बुरख्याचा प्रश्न येतो. हे जाणीवपूर्वक तयार केले जातात कारण मूलभूत जे मुद्दे आहेत त्याच्याकडनं लक्ष विचलित व्हावं. आजच्याच परिस्थितीमध्ये तुम्ही जर पाहिलं, आज पेपर घ्या, उच्च न्यायालयानं मुंबई महानगरपालिकेवरती ताशेरे जोडलेले आहेत वायू प्रदूषणाच्या संदर्भामध्ये. मुंबई महानगरपालिकेनं डम्पिंग ग्राउंडवरती तिथे वास येतोय कांजूर मार्गला, त्याच्याबद्दल ताशेरे जोडलेत. खड्ड्यांच्यासाठी त्यांना दंड थोडवला आहे. ज्या वेळेला न्यायालयाला यामध्ये यावं लागतं याचा अर्थ जे चालवत आहेत ते प्रशासक पूर्णपणे फेल झालेले आहेत. ठाकरेंची मनं जुळली नाहीयेत तुमची यावेळी, त्याचा काही परिणाम दिसेल? असं आहे की प्रश्न एवढाच आहे की ज्या पद्धतीनं त्यांनी जर जुलै महिन्यातच आम्हाला सांगितलं असतं, आम्हाला विचारलं असतं, आम्ही आधीच भूमिका स्पष्ट केली असती. विवाद उत्पन्न करणाऱ्या कोणत्याही पक्षाशी आम्हाला संबंध नको आहे. तो धर्माच्या नावावर असू दे, जातीच्या नावावर असू दे, प्रांताच्या नावावर असू दे, भाषेच्या नावावर असू दे. म्हणजे अडचण राज ठाकरे अडचण आहे. हिंसाचाराचा जो काही त्या ठिकाणी आहे त्याला पहिल्यापासून आम्ही 2006 पासूनच आम्ही त्याचा विरोध करतो आहोत. त्यांनी घेतलेल्या भूमिका वेगवेगळ्या बदलल्या असतील, प्रत्येक वेळेला त्यांचं नवीन प्लॅटफॉर्मला इंजिन लागतं. परंतु मूलभूतरित्या जर पाहायचं झालं तर आज ज्या पद्धतीनं ते मारहाण करणं ह्याचा आम्ही विरोध करतो. काँग्रेस पक्ष हा ती शिवसेनेला माहीत नव्हतं असं नाही. दुसरीकडे त्यांनी ज्या पद्धतीच्या भूमिका मधल्या कालावधीमध्ये आपल्याला पक्षाचा झेंडा बदलल्यानंतर ते घेतल्या त्या समोर आहे, जाहीर आहेत. आम्ही कसं त्याच्या थोडक्यात उत्तर, दोन भाऊ एकत्र आल्याचा परिणाम दिसेल महापालिकेत का? फटका काँग्रेसला बसेल का? कारण दोघं एकत्र लढलेत काही दिवस. लढू द्या बघा, तिथे कुठल्याही तऱ्हेचा फटका आम्हाला बसणार नाही. कारण काँग्रेस एकच पक्ष आहे जो विवाद नको विकास हवा या मुद्द्यावर आहे. 2026च्या महापालिका निवडणुकीत काय म्हणून आपल्याला नवनाथ बन आहेत. नवनाथजी, चौकीदाराची भूमिका देवेंद्रजींनी पत्रकार परिषद घेऊन तेव्हा घेतली होती. 2026ला निवडणुकीला सामोरं जाताना भाजपाची मुंबईत भूमिका काय असेल? भारतीय जनता पार्टी किंवा देवेंद्रजी फडणवीस कायम आपल्या मित्रांना सांभाळण्याचं काम करतात, त्यांना सोबत घेण्याचं काम करतात. आपण बघताय विधानसभाच्या निवडणुकीला उद्धव ठाकरेंची काय अवस्था झाली.
त्याच्यानंतर नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीला उद्धवजी ठाकरे यांना सिंगल डिजिटमध्ये जागा मिळाल्या. मी आज तुमच्या चॅनलवर सांगतो की येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये 29 महापालिका आहेत. या 29 महापालिकापैकी सिंगल डिजिटवर उद्धवजी ठाकरे यांचा पक्ष असेल. आता ते आपल्या भावाला सोबत घेण्याचा प्रयत्न करतायत. आमच्या दोन्ही भावांना शुभेच्छा आहेत, परंतु हे मुंबईसाठी एकत्र आले नाहीत, तर आपल्या अस्तित्वासाठी एकत्र आलेत हे मुंबईकरांना माहिती आहे. पण पॉलिटिकल पोल्युशन खूप वाढतंय. त्या पोल्युशनला कसे तुम्ही टेकल करणार आहात? कारण राष्ट्रवादी काँग्रेसला ह्या पॉलिटिकल पोल्युशनचा जास्त फटका पडला. नवाब मलिक यांच्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं, त्यांच्यामुळे आघाडी किंवा एकत्र आलं नाहीत हे सांगितलेलं. ह्या गोष्टी तुम्ही कशा टॅकल करणार? निवडणूकच्या वेळी आपण पॉलिटिकल पोल्युशनचा थांबून फक्त आणि फक्त मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या लोकांना आपण एक रिजनल पार्टी आणि एक नॅशनल पार्टी किंवा एक स्थानिक स्तरावर प्रतिनिधी असं आपण कसं त्या लोकांना बेनिफिट करणार, त्यावर आपण जास्त लक्ष घालणार तर मला वाटतं पब्लिकली आणि पॉलिटिकली वाईज दोघेच आपल्याला बेनिफिट होणार. पॉलिटिकल पोल्युशन ते काय आज आहे उद्या नाही असणार, आज याकडे पोल्युशन आहे उद्या त्याकडे पोल्युशन असणार, तर त्यावर जास्त लक्ष नाही घालून मुंबईसाठी काय आपल्याला करता येईल यावर लक्ष घालणं आणि तुम्ही भाजपा आणि शिवसेनेसोबत असं तर आणखीन जास्त ताकदीने लढता आलं असतं असं वाटतं तुम्हाला? नाही, आम्हाला काय वाटते त्या विषयी नाही. आपले पक्षाचे आपले राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे साहेब आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल ज्यांचं जसं त्यांचा आदेश असणार तसं आमची तयारी आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते हर्षल प्रधान आपल्यासोबत. हर्षलजी, तुम्ही पक्षाचे प्रवक्ते आहात, पण त्याआधी हाडाचे पत्रकार. मुंबई महानगरपालिकेकडे प्रवक्ते बाजूला ठेवा, हाडाचा पत्रकार म्हणून तुम्ही कसं बघता? मुंबई महानगरपालिकेकडे अतिशय आशादायी नजरेने एक पत्रकार म्हणून मी पाहतो. आपण या मुंबईत जन्मलो, मुंबईत वाढलो. ही मुंबई आपली आहे आणि ही मुंबई आपल्या साहेबांची आहे. आमच्या काळापासून तुमच्या काळापर्यंत किंवा त्याच्या आधीपासून जे कोणी मुंबईत जन्मले ते सगळे जन्माने शिवसैनिकच आहेत, असं माझं ठाम मत आहे. मराठी माणसाचा पाठीचा कणा जर कोणी ताठ केला असेल तर ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच केला. असं आपल्या पक्षाकडून म्हटलं. विरोधक म्हणतात की अजूनही विकास झालेला नाही, इतके वर्ष सत्ता असून वॉटर, गटर आणि मीटर याच विषयांवरती निवडणूक लढवावी लागते आणि हे सगळं शिवसेनेमुळे झाले. बघा, महापालिकेचे विषय हे वॉटर, मीटर, गटरच असतात, त्याच्यामध्ये काही वेगळं नाहीये. विधानसभेचे विषय जे असतात ते राज्यस्तरीय असतात, त्याच्यामध्ये आर्थिक क्षमता आणि आर्थिक वाढ, महसूल वाढ हा विषय असतो. आज काय परिस्थिती आहे, ह्यांच्या हातात सत्ता आहे. तुम्ही म्हणता की महापालिकेने विकास केला नाही. आज मुंबई महानगरपालिका एक आंतरराष्ट्रीय स्तरावरचं एक शहर जे आहे ते चालवते आहे आणि अतिशय यशस्वीपणे चालवते आहे. मुंबईमध्ये जो विकास दिसतो आहे, कोस्टल रोड असो, मुंबईचे रस्ते असो, विविध उद्यानं असो, हॉस्पिटल्स असो, रुग्णालयांमधले सगळे मराठी कर्मचारी असोत, हे सगळं कोणी केलं आहे? हे सगळं ठाकरेंच्या शिवसेनेने केलं आहे. गेली 25 वर्ष जी सत्ता शिवसेनेने राबवली त्याच्यामध्ये त्यांनी फक्त विकास केला. बरं, त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी सोबत होतीच की. त्यावेळेला त्यांना असं वाटलं नाही का की मुंबईमध्ये विकास होत नाहीये? आता ते विरोधात आहेत म्हणून ते बोलतायत. जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याला भारतीय जनता पार्टीच जबाबदार आहे. इकडे सत्ता तिकडे सत्ता, कारभार मात्र बेपत्ता, ही भारतीय जनता पार्टीची एक आत्ताची भूमिका आहे. आम्ही आयुष्यातली म्हणजे शिवसेनेने आयुष्यातली 23 वर्ष त्यांच्याबरोबर कारभार केलेला आहे. अतिशय टॉल नेते ज्याला आपण म्हणतो, अटलजी असो, अडवाणीजी असो, प्रमोद महाजन असो, गोपीनाथजी मुंडे असो, या सगळ्यांबरोबर शिवसैनिक म्हणून आपण काम केलेलं आहे. आम्ही त्यांच्या सोबत वावरलेलो आहोत. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना तर नेहमी प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे हे आपल्या घरातले सदस्य वाटायचे. त्यांनी तसं प्रेम केलं. त्या बदल्यामध्ये या नवीन भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी काय दिलं? मुंबई मराठी माणसाचा विषय अत्यंत महत्त्वाचा. आणि या निवडणुकीचं एक वेगळं म्हणजे अनेक वर्ष ज्याची आम्ही पत्रकार म्हणून पण जेव्हा अनेक वेळा वाट बघायचो, प्रत्येक निवडणुकीच्या आधी चर्चा व्हायची, राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार का, एकत्र. शेवटी ते घडलेलं आहे. त्यामुळे परिणाम त्याचा काय दिसणार आहे निवडणुकीवरती? एक गठ्ठा मतं दिसतील, विभाजन होत होतं ते थांबेल, काय परिणाम दिसेल? बघा, जवळपास 20 वर्षानंतर ही गोष्ट घडली आहे आणि ह्याच्यासाठी खरोखर बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं की ठाकरे बंधूंनी एकत्र राहावं, त्यांच्या मनामध्ये ती भावना होती की राज ठाकरेंनी वेगळं होऊ नये. त्यावेळची राजकीय परिस्थिती, आपण सगळेच होतो, तुम्ही होतात, आम्ही होतो, सगळेच होतो, ती त्यावेळची परिस्थिती असते. मराठी माणसाला हे मनामध्ये कुठेतरी दुःख होतं. गेल्या 4 निवडणुका म्हणजे विधानसभेच्या असो, लोकसभेच्या असो, महापालिकेच्या असो, हल्ली तर हे निवडणुका होऊनच देत नाहीत, तो भाग वेगळा.
पण याच्यामध्ये असं त्यांना वाटायचं की मराठी माणसांनी आपापसात भांडू नये, त्यांनी एकत्र राहावं, विशेषतः ठाकरे परिवाराने एकत्र राहावं, जे आता या निमित्ताने, या निवडणुकीच्या निमित्ताने होतंय याचा आनंद. तुम्ही मुंबई पत्रकार म्हणून पण पाहिली आणि त्या पक्षामध्ये काम करताना सुद्धा पाहिलेली आहे. तुम्ही पक्षाचे प्रवक्ते, सगळ्याच नेत्यांना हा प्रश्न जो पक्षाचे प्रवक्ते नेते आहेत हे बाजूला ठेवा. एक वैयक्तिकरित्या हर्षल प्रधान नावाची व्यक्ती, एक भारतीय मतदार, शिवसेनेला, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान का करेल? तुम्ही का कराल मतदान? कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जेव्हा जागतिक संकट आलं तेव्हा पंकज आपले प्राण वाचवले, हे आपण विसरता कामा नये. कोविडच्या काळामध्ये मुंबई मॉडेल जगभर प्रसिद्ध झालं. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने त्याची दखल घेतली, स्वतः पंतप्रधानांनी दखल घेतली, सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली. त्या एका माणसाने, म्हणजे जाहीरपणे अरेतुरे करू नये, पण उद्धव ठाकरे नावाच्या एका माणसाने मुंबईकरांचे प्राण वाचवले, जगभरासमोर एक उदाहरण दिलं की जागतिक संकट जेव्हा येतं तेव्हा कशा पद्धतीने कार्याचं नियोजन करावं, कशा पद्धतीने लोकांचे प्राण वाचवावेत. गंगेमध्ये प्रेतं वाहिली गेली हो, गुजरातमध्ये रस्त्यावर प्रेतं जाळली गेली, ते मुंबईत झालं नाही. मुंबईत तर ते कधीही होऊ शकलं असतं. आपले शिंदे फॅक्टर किती महत्वाचं ठरेल? मला त्यांच्याबद्दल खूप वाईट वाटतं, कारण असं वाटतं की एक चांगला कार्यकर्ता होते एकनाथ शिंदे, ते कुठे बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना असं त्यांची अवस्था झाली आहे. भारतीय जनता पार्टीचा विजय झाला का हे नसतात. अहो तुमचं काय आहे, तुमचं अस्तित्वच राहिलं नाही. तुम्हाला कधीही केव्हाही डिवचलं जाईल आणि फेकून दिलं जाईल.